शेंगोळे बनवण्यासाठी अगोदर लसूण सोलून घ्यावा लागतो. नंतर मिरची, कोथिंबीर, आले, लसण, कढीपत्त्याची पाने एकत्र करून थोडेसे जिरे टाकायचे मध्ये. नंतर आपण ते मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे. 1 वाटी बेसन पीठ. 3 माणसाचे शेंगोळे बनवण्यासाठी 2 वाटी 3 वाट्या गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि आपण मिक्सरच्या साहाय्याने काढलेलं बारीक केलेलं मिरची, आलं, लसूणची पेस्ट एकत्रित करायची. थोडं थोडं पाणी टाकून एकत्रित करून घ्यायचं. घट्ट असं चुरून घ्यायचं शेंगोळ्याचा उंडा. नंतर कढई आपल्या गॅसवर ठेवायची. मस्त लगे गॅस पेटवायचा. थोडं तेल टाकायचं, पळी 1.5 पळी टाकायच्या. तिक्या गरम. नंतर जिरे टाकायचे. नंतर द्यायचा झणझणीत पाण्याचा झणका. उकळी आल्यानंतर आपण हातानं गोल गोल बनवलेले शेंगोळे पाण्यामध्ये सोडून द्यायचे. असे बनवायचे आणि पाण्यात सोडून द्यायचे. एका मागोमाग एक बनवायचे. माझ्याकडे चमकुराचे पाने होते, माझ्या भावानं गावाकडून आणलेले, त्यामुळे मी ते पानाला पण पीठ लावून ठेवलेले त्याच्यामध्ये. आमच्या घरी लय आवडतात चमकुराचे पानं. तुम्हाला आवडत असले तर तुम्ही पण सांगा. बघा.